अशी छोटी छोटी मुलं हाणत्यान कवरात त्रास होते। तो आप देख रहे हैं ये खारडी गांव है जहाँ देश के विकास को रफ्तार देने के लिए बनाई जा रही सड़क की निर्माण प्रक्रिया गरीबों के मुंह से निवाला छीनने का कार्य कर रही है। मामला विरार का है, जहां बड़ौदा से मुंबई के लिए बनाए जा रहे एक्सप्रेसवे के निर्माण के दौरान पहाड़ों को तोड़ने और सड़क बनाने का कार्य तेजी से चल रहा है। इन पहाड़ों के तोड़े जाने के दौरान विस्फोट की तेज आवाज और विस्फोट की तीव्रता की वजह से यहाँ के रहने वाले लोगों के घरों में दरारें आ गई हैं। कई लोगों के घरों की नींव तक हिल गई है और कई घर दरारों के साथ कई टुकड़ों में बंट गए हैं। विरार के पास खारडी नाम का ये गांव है, जिसमें सैकड़ों परिवार रहते हैं। विस्फोटक लगाए जाने के कारण घरों को नुकसान पहुंचा ही है, साथ ही इनकी जिंदगी पर भी बहुत बुरा असर पड़ रहा है। इनकी एकमात्र आजीविका खेती है और विस्फोटकों की वजह से हिलती जमीनें पानी के स्रोतों को बंद कर दिया है। खड़ी फसलें सूख रही हैं। इस मामले को लेकर मेट्रो सिटी समाचार ने जमीनी हकीकत की तहकीकात की है और उसकी पूरी रिपोर्ट आपके सामने है। सरकारी विकास से गांव परेशान है। आप सोच रहे होंगे कि सरकारी विकास से कोई आदमी परेशान क्यों हो सकता है, गांव परेशान क्यों हो सकता है। जी हाँ, ये एक परेशानी का विषय है जो मुंबई से सटे शहर वसई विरार के विरार क्षेत्र का है। खारडी पाड़ा ये एरिया और इस गांव का पाड़ा है, गांव है जहां पर लोग रहते हैं और यहाँ के स्थानिक लोग जो सरकार की एक योजना है जो एक्सप्रेसवे जा रही है, उसके अलावा जो रेलवे एक्सपांशन है, महाराष्ट्र से गुजरात को जोड़ने वाली बड़ौदा जो एक्सप्रेसवे है, उस रास्ते पर जो विकास कार्य चल रहा है, उस विकास कार्य के कारण अब यहाँ के गांव के लोगों को एक समस्या हो रही है। यहाँ पर जो पहाड़ तोड़े जा रहे हैं उसमें बम लगाकर हाई डेंसिटी का जो डेसिबल का जो आवाज है उससे लोग परेशान है। इसके अलावा जब पहाड़ में बम लगा के तोड़ा जाता है पहाड़ों को, तो उस दौरान जो फ्रीक्वेंसी जो एक भूकंप जैसी परिस्थिति बनती है उससे इनके घरों को काफी नुकसान पहुंचा है। आपको बता दें कि इस पूरी योजना से फिलहाल इस गांव के लोगों का लाभ क्या होगा ये तो नहीं पता, तो उन योजनाओं से लोग परेशान हैं। आपको बताते हैं, मिलाते हैं, आपको दिखाते हैं। ये वो घर है और घर की तस्वीर आप देखिए। इस घर में लोग रहते हैं, यहाँ पे सीनियर सिटीजन से इस परिवार के लोग हैं और इनके साथ पूरा कुनबा रहता है। और ऐसे यहाँ गाँव के कई घर हैं जहाँ पे इस तरीके की समस्या हो चुकी है। आपको बता दें कि ये घरों में देखिए दरारें आई हुई हैं। आप मेन हम लोग जो आपको दिखाना चाह रहे हैं मुख्य, ये दरारें आई हैं और ये जो बड़े बड़े क्रैक आए हैं, इनका पूरा घर ही नुकसान हो गया है, नष्ट हो गया है कह लीजिए। ये आने वाली बारिश झेल सकता है क्या, क्योंकि जिस तरीके की परिस्थिति है इस घर में, आप देखिए घर की तस्वीरें देखिए, हम आपको क्रैक दिखा रहे हैं। नीचे देखिए, ये हमारे जमीन के अंदर जो मतलब आप जो बोलते हैं आधारशिला, नींव जो रखी जाती है, फाउंडेशन बांधा जाता है किसी घर का, तो टाइल्स देखिए किस तरीके से क्रैक हुई है। और आपको मैं बाहर की तस्वीर दिखाऊंगा। बाहर देखिए आजी जहां खड़ी है, ये देखिए पूरा जो है इनका एक जो फाउंडेशन इन्होंने बांध रखा है वो पूरा फाउंडेशन ही पूरा ये पूरा फाउंडेशन ही खराब हो चुका है। तो आप देखिए, हम आपको दिखा रहे हैं तस्वीरें और इस गांव के जो लोग हैं इस समस्या से खासे परेशान हैं। आपको मैं नीचे की तस्वीरें दिखा दूं, कितना बड़ा क्रैक है और इस क्रैक को आप देखिए कैसे इन्होंने मेहनत से घर बनाया हुआ है और इस घर की जो नींव है वो पूरी नींव ही हिल चुकी है। अब पूरा घर ही तहस नहस हो गया है। अब इस परिस्थिति के लिए कौन जिम्मेदार होगा, ये गाँव वाले न्याय मांग रहे हैं। आखिर इनको ना 1 रुपया सरकार की तरफ से मिला है, ना उस योजना से इनको कोई लाभ हुआ है, लेकिन जो नुकसान हुआ है वो कितना बड़ा नुकसान है वो आप देखिए। घर के लोग काफी परेशान हैं। ऐसे सारे गांव के जो घर हैं वो सारे घर जो है क्रैक हो चुके हैं। मतलब जैसे आप देखते हैं किसी स्ट्रक्चर को हिला दिया जाए, उसको तोड़ दिया जाए, उस अवस्था में पड़ा हुआ है, जर्जर अवस्था में। और अब इन्हें डर सता रहा है कि आने वाली बारिश में अगर कुछ नुकसान होता है और परिवार को तकलीफ होती है, परेशानी होती है, इनकी गाढ़ी कमाई जो पैसे लगाए इन्होंने घर बनाए हैं, वो जो घर है वो उन घरों में ये लोग कैसे रात बिताएंगे, इनकी नींद हराम हो चुकी है। हमारे साथ हैं यहाँ के जो रहवासी, अब उनसे बात कराएंगे हम आपको कि एक्चुअल में क्या परिस्थितियां बनी है और ये जो परिस्थिति का जिम्मेदार है उस पे क्या हुआ है और आगे क्या होने वाला है। दिलो दिमाग पे इस समस्या को किस तरीके से उनके दिलो दिमाग पे असर कर रहा है, उनको क्या डर सता रहा है और ये परिस्थिति के लिए जो जिम्मेदार है, जो सरकारी अमला जिम्मेदार है या जो ठेकेदार जिम्मेदार है, उनसे इनकी क्या मांग है, हम इनसे बात करेंगे। भाऊ, आपका नाम क्या है? नारायण माली। नारायण, अच्छा, ये जो घर की समस्या है ये पिछले कितने महीने से काम चल रहा है और आप लोग इस समस्या को लेकर कितने परेशान है, क्या है? ये तो अभी बहुत 4-5 महीना हो गया काम चल रहा है इधर। हाँ, काम चल रहा है। क्या चल रहा है यहाँ पे? ये सुरन जब फोड़ रहा है ना ये, हाँ, तभी इधर पहाड़ जो ब्लास्ट हो रहा है जी, यहाँ पे ब्लास्ट हो रहा है, तभी बहुत ये घर को ऐसा लग रहा है कि जैसा भूकंप आ गया।
ऐसा पूरा हिल रहा है। कांच भी, दरवाजे भी पूरा हिलता है। अच्छा, तो फिर ये जो समस्या है, इसको लेके आपने कहीं शिकायत की, किसी से बात की? नहीं, अभी 2-3 बार आए थे वो लोग। कौन कौन आए थे? तलाठी वगैरह आए थे। अच्छा, तो फिर तलाठी आए थे, क्या करके गए? क्या सर्वे, पंचनामा या क्या बात? पंचनामा करके गए, अभी 2 बार करके गए वो लोग। क्या कहा उन्होंने, अधिकारी ने आपको? वो बोलते हैं हमारे तरीके से हम लोग कर सकते हैं, उतना कर। जो आपका घर टूटा उसके बारे में? अभी तो करके तो गए पंचनामा, अभी तक कुछ हुआ नहीं है। कितना दिन हो गया? अभी 5-6 दिन हो गया। 5-6 दिन हुआ? 5-6 दिन। मतलब ये आप लोग लेके, ये पूरा जो मुद्दा है ये लेके आप कलेक्टर के पास गए थे? हाँ, कलेक्टर वो, उसने भी आदमी भेजे थे, अभी 2-3 दिन वो भी हो गया। अच्छा, वो भी पंचनामे करके। तुमची मागणी काय आहे ते सांगा. मागणी काय, आता घराचं एवढं नुकसान झालंय ते आम्हाला. हा कुठला पाडा आहे? किती लोक राहतात? सारोनपाडा. 12-13 घर आहेत. 17 घर. म्हणजे किती लोक आहेत तरी पण? आता एक घरात समजा आपण 7-8 लोक पकडले आणि लहान मुलं. 7-8 लोकांचं कुटुंब आहे? हा, एक घरात. अच्छा, पकडून समजा तेवढे लोक प्रभावित झाले आहेत समस्यातून. सगळ्यांच्या घरी असंच झालं का? 200-300 घर आहेत. बघा ना, आता पूर्ण तुम्ही बघत जाणार तर ते पूर्ण दिसणार. हो जाईल. आता हे जो घर आहे किती जुने आहे तुमचे घर? आताच नवीनच घर आहे ती. आता टाइल्स वगैरे आताच मारलेले आहेत. काय आता तुम्ही कोण लेखी पत्र वगैरे दिला का कोणाला? ते पंचनामा बघून गेलेत, ते फोटो वगैरे काढून घेऊन गेलेत. ते आता काय ते सांगतील तेव्हा. ते तुमच्या घरात किती मुले वगैरे राहतात? जर पावसाला काय? पाऊस आला तर काय, आता ज्या परिस्थिती आहे घरांची त्याचं तुम्ही काय करणार? आता पावसात आता काय, आता पाऊस पडेल तेव्हा माहिती पडेल किती परत ते होईल. ते आता जमीन पूर्ण हललेली असेल ना. हम लोग को अभी इतना समझो हो गया है, तो हम लोग को ऐसा लगता है कि नया कुछ करके दे दो हम लोग को। घर बांधने का? हाँ, घर बांधने का। आपका कितना नुकसान हुआ रहेगा लगभग? अभी क्या, घर पूरा ही टूट गया, ऐसा ही समझो। हाँ, मतलब एक तरीके से पूरा ही घर बांधना चाहिए। हाँ, पूरा ही घर। तो ये बड़ौदा एक्सप्रेस जो जा रही है एक्सप्रेस वे, उसमें क्या कहना है आपका? उससे क्या मतलब है अपने को? कुछ नहीं है। हाँ। अपने को क्या फायदा है उससे? बराबर, उसका काम करके वो निकल जाएंगे बराबर पूरा, तो हम लोग वैसे ही रहेंगे फिर। हम लोग को जितना घर एक करके टूटा है वो हम लोग को पूरा बांध के दे दो, बना के दे दो। महिला इस बारे में बताएंगी कि क्या समस्या आहे. ताई सांगा मला, काय प्रॉब्लेम झाला इकडे का? हा जिरारवाल्यांनी जो रोड नेलाय त्याच्यामुळे आमच्या घरांना जे सुरण लावतात त्याच्यामुळे जे तडा जायला लागल्यात एवढ्या भयंकर का आम्ही घरामध्ये राहू शकत नाही. एवढ्या जोरात आम्हाला शेतीचा, भाजीपाल्याचा एवढा हे जिआरवाल्यांनी जो त्रास द्यायला लावलाय ना, का बस आम्हाला नाही प्यायचा पाणी व्यवस्थित राहिला का नाही, आमची घरं का नाही, आम्ही भाजी लावलेली, भाजी करून आम्ही पोट भरणारी लोक आहोत. किती घरे आहेत? एकूण 20 या साईडची सगळी 25-26 घरं आहेत. अच्छा, किती लोक राहतात तिथे? लोकसंख्या किती आहे तरी पण एक अंदाजे? म्हणजे एक घरात 4-5 250-300 एवढी. अच्छा, ते सगळ्यांचं घराला नुकसान झालं? प्रत्येकाच्या घराला. अच्छा, म्हणजे घर राहायला ते असं सुरक्षित वाटत नाही? जरा सुद्धा नाही. रात्री असं झोपताना पण विचार करून झोपायला लागते का रात्री जर यांनी सुरण लावला ना, कदाचित जोरात फुटला तर आम्ही याच्या खाली मरून जाऊ. नाही होत तर छोटी छोटी मुलं आहेत आमच्या घरामध्ये का त्यांना असं प्रत्येकाची 2-2, 4-4 एकाला घेतला तर एक राहील अशी परिस्थिती आहे आमची सध्या तरी. आपली मागणी काय आहे? सरकारचं आम्हाला सरकारने येऊन आमची पाहणी करावी. जी घराची नुकसान झाली, शेती भातीची झाली, ह्याची, पाणीची, भाजीची, मेन घराचा मुद्दा आमचा, जी घरांना तडा गेला त्याच्याकडे लक्ष द्यावे. आम्हाला भरपाई मेन पाहिजे ह्याची. अच्छा, तरी पण किती नुकसान झालंय? पूर्ण नादुरुस्त झाले. कारण मेन जो पायापासून जी तडा जायला लागले तर पूर्ण वरपर्यंत. काकी तुम्ही सांगा याच्याबद्दल, तुमची काय? आमची छोटी छोटी मुलं हा त्यानं कवरात तरास होते, रात्रीची झोपत नाही. अख्खी रात आम्ही जागरण करतो. पोरं सुरण फवलं का जाम आवाज येते, ती पोरं अख्खी रात झोपत नाही, काही नाही. भांडी बिंडी खरबडतन सगळी, काही नाही. तुम्ही सांगा जे नुकसान झालंय त्याच्याबद्दल तुमची काय? आमचं पण घर पूर्णपणे खालपासून तर वरपर्यंत फाटले. आम्ही जगाचं तरी कसं काय? इथे शेतावर येऊन आमची काही उत्पन्न नाही शेताशिवाय.
10 वर्षे गेली आमची घर बांधता आता आमच्या मध्ये घरी होणार नाही. नाही होणार. म्हणजे सरकारने आम्हाला काय भरपाई दिली घराची? ह्या मागणीतून तुम्ही लोकांना कोणाशी? आम्ही मांडवीला गेलेलो. बरं, आमचं घर पूर्ण आलते सुरण नावला का तहसीलदाराच्या ऑफिसला गेलो, मांडवीला ऑफिस मध्ये गेलो, कोण नाही. आमची 149 आम्हाला नोटीस नावले का तुम्ही कारवाई करावी नाही. बोलले तुमच्याशी? अधिकाऱ्यांशी काय बोललंच नाही ते. तुम्ही कारवाई करायचीच नाही. त्या दिवशी तलाठीवाले पण आले होते ना? आला, फोटो काढलं, गेलं, काहीच नाही केलं. मग गेलो आम्ही संघटनाच्या ऑफिसला. ते सुमन मानकरने आमचा खरा गेला का नाही मिळवून देणार, दुसरं काही नाही. माझं नाव निर्मला पाटील. अच्छा, काय यारवाल्यांनी काय बोललं होतं? ते आम्हाला बोलले का तुम्हाला संधी घरे नेपून देणार सिमेंटने. पण आता समजा माझं पूर्ण लादी फाटले, माझं पूर्ण घर फाटले, पूर्ण पाया वगैरे सर्व गेले. मग मी ते कसं नेपून घेणार? मग ते नेपून देण्याच्या गोष्टी कशा करायच्या ह्यांनी सांगायला पाहिजे. घराची पाहणी करायला पाहिजे होती ना, का पूर्ण घर कसं झाले काय नाही तुम्ही बघा पहिले येऊन. आम्ही काय नुसतं बोलणार का, टाइमपास करतो का इकडे येऊन जाऊन उन्हात? मग त्यांनी यायला पाहिजे इकडे, गावात काय झाले काय नाही नुकसान ते बघायला पाहिजे ना. ते सर्व आम्हाला नेपून द्यायच्या गोष्टी बोलतात, हे कोण ऐकून घेणार? मांडवीला पण गेलेलो आम्ही पोलीस स्टेशनला. घरातलं जे नुकसान झालं आहे कधी लक्षात आलं? किती महिना झाला? ते आता मध्ये ब्लास्ट झाले ना, महिना झाला ते ब्लास्ट झालेला ना, एकदम जोराचा ब्लास्ट झाला तेव्हा ते घर पूर्ण हादरलं आमचं. अरे कधी लावतात? रात्री? दुपारी लावतात. हा, झोपाच्या वेळेस दुपारी लावतात. ते जे आजारी माणसं आहेत त्यांना काही त्रास आहे? हा, त्रास होतो नाही का आजारी माणसाला. घरात मुलं आहेत. आता आम्ही आमची कमाई केवढी? 10,000 पगार. आता घर बांधू, मुलांना शिक्षण करू, काय करू? मग सांगा. आता एवढं नुकसान झाले माझ्या घराचं पूर्ण, ते बघायला पाहिजे नाही. नवीन घर बांधलं, नवीनच घरात आमच्या आत्ताच बांधले. ती पण कशी थोडे थोडे जमा करूनच पूर्ण घर गेलेत ना. आमची कुठे मोठी घर आहे, शेती आहे का कंपनी आहेत मोठ्या? मग नवीनच घर आहे माझं. पूर्ण फाटले माझी लाद्या पण गेल्यात, मुलापासूनच फाटले. माझी लादी पण गेली पूर्ण, माझी घराची पूर्ण लादी. पिलेर पण फाटलाय माझा. आता तो पिलेर पडला तर मी काय करू पावसाळ्यात? मग कोण भरून देईल? मेल्यावरच काय सरकार येणार आहे? हे आता कंपनी कसं आहे माहितीये का, आता यांची कामं झाली की निघून जातील. मग आम्ही काय करणार? आता समजा सरकार भरपाई दिली, मी मान्य करते, पण परत आमचं भरपाई देतील पैसे आणि हे पुन्हा हे सुरू लावतात ब्लास्ट करणार जोरजोरात. आम्हाला हादरे नाही का बसणार? समजा आम्ही घराचं काम केलं नाही, करणार असं नाही करणार, देतील भरपाई. आम्ही घराची कामं केली, परत ते मोठे मोठे ब्लास्ट करणार. मग त्रास कोणाला होणार? आम्हाला पुन्हा होणार ना. हे त्यांना समजायला पाहिजेत ना. इथे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही या पाहणी करा पूर्ण घरांची प्रत्येकाचे. हा, आता 2-3 वेळेला गेली, एकदा गेली. आता आमच्या गाव इथे आलेच नाही पाहणी करायला, यायला पाहिजेत ना. तलाठी आलेले तेवढेच. तलाठी येऊन गेले. ते मी सांगितले त्यांना, तुम्ही आले आणि फोटो काढून गेले. तलाठीचे ऑफिस इथे कुठे? विरारला. ते आलेले आणि पूर्ण पाहणी करून गेले. आणि ह्या प्रकल्पाला बरेच दिवस आणि महिना लागणार. हा, मग तेच सांगतो आम्ही, बरी वर्ष पण जातील. मग ह्यांचं काम होईल, हे निघून जातील ना. 3-4 वर्ष लागतील. मग पावसाला यांनी आता लक्ष द्यायला पाहिजे ना सरकारने. पावसाला त्रास होऊ शकतात. हा, मग पावसाला कसं माझा प्लेअर पूर्ण फाटलाय, मग तो पडला मग काय करू मी? लादी पण फाटले, घर पण फाटले, पूर्ण घर फाटले माझं. पावसाचे अगोदरच करायला पाहिजे. हा, मग ते करायलाच पाहिजे पावसाच्या अगोदर. मग त्यांनी यायला पाहिजे ना, घराची पाहणी व्यवस्थित करायला पाहिजे, प्रत्येकाची घराची पाहणी करायला पाहिजे येऊन. मग हेच आमचं लक्ष द्यायला पाहिजे ना. आता आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलेलो ना, मग त्यांनी सांगितलं, पोलीस काय बोलले आम्हाला अधिकारी का सांगते, ते तुम्हाला भरपाई पण देणार नाही सांगते आणि घर पण नाही बांधून. तुम्ही घर बांधून मागितली तर गाव पण सांगते पूर्ण घर बांधून मागेल त्यांच्याकडे. हे असं कंपनी करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. आता गावाला त्रास नाहीये, आम्हाला हे 2च पाड्यांना त्रास आहे इकडे. आपलं पाड्यांचं नाव, दोन्ही पाड्यांचं नाव काय? सावलेपाडा आणि फोर्डीपाडा. हा, यार कंपनी जे आता बास्टिंग करते त्याच्यामुळे सर्व आमची लोकांची घरं हलायला लागली. पूर्ण पाया ते वरपर्यंत तडे गेलेत. घर कोसण्याची शक्यता आहे. आमची जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आम्ही सरकारकडनं दाद मागतो, मग सरकारने कुठलं इथे काही नक्ष देत नाही. सरकार हा जो डोंगर जो होता 26 एकर डोंगर आहे, त्याच्यातून JR कंपनीवाल्याचा 6 एकर मधून रस्ता गेलेला होता. पण या लोकांनी उरलेले भाग होता जो 20 एकर, तो पण जमीनदोस्त करायला लावलाय केलाय. आता ती सरकारची 1 लाख
बराचची एनओसी होती आणि 10 लाख बरास उत्खनन केले. याच्यामध्ये सरकारचा पण महसूल बुडाला किती, त्याच्यावर पण शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. माझं आता काय, मी तर माझी बायको आणि मला मुलं बालं तर काय मिळत नाही. माझा व्यवसाय जो आहे ना तो भाजीपाला थोडा लावतो, त्याच्यावर चालतं. आता माझा बोरवेलला 1.5 तास पाणी चालायचा निघायचा शिपण्यासाठी भाजीपाला. आता काय झाले, अर्धा तास पण बोर चालत नाही. बॅसलेटने आवाज येऊन सर्व ते चॉकअप झाला आतून आणि माझा बोर आजच्या दसलला गेलाय. त्याच्यावर सरकारने काहीतरी मला मदत करावी. बैल गेली, तुम्ही बघा ना, आता तिकडची पण तुम्ही शूटिंग करून घ्या. भाजीपाला माझा सुकायला लागला, पाणीच नाही मिळत. आता कुठून सुकणार, माझी आता उपासमारी करायची वेळ आलेली आहे. अशा वेळी मला कुठे कामधंदा पण नाही मिळत. तर आम्ही करायचं काय, कोण दाद देत नाही. आता गावातली जे सरपंच झालं, सदस्य झाले, ते पण इकडे कुठे आहेत का, कोण लक्ष देत नाही. त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. तलाठी पण येऊन गेला 2-4 वेळा, तलाठीने पंचनामा केला, पण तलाठीचं सर्व खोटं रिपोर्ट यायचं. तलाठीच्या रिपोर्टमध्ये काय नाही यायचं. पंचनामामध्ये काही जी घरं आहेत ना ती बॅस्टिंग होत आहे, त्याच्या पायी 1 किलोमीटरच्या अंतरावर घरं आहेत. आता त्या दिवशी आपलं भरारी पथक आलं, त्यांनी सर्व पाहणी केली तर 100 मीटरमध्येच घर आहे. 100 मीटर ते 600 मीटरमध्ये आतमधली बसलं. तात्याने जो खैला तलाठीने त्याचा रिपोर्ट खोटा आहे अशी खोटी माहिती देऊन सर्व असे चाललेले आहे. खोटी माहिती दिली. 1 किलोमीटर कुठे आहेत तुम्ही तर बघता ना. मग 150 मीटरचे जवळच आहे. दौऱ्याचं घर जवळच छान. आणि तलाठीने पाहणी करून खरा रिपोर्ट द्यावा. ह्यांनी मागणी तुमची पुरी नाही केली तर तुम्ही काय करणार आहे? मुद्दा हा आहे का हा रोड गेला याच्यात आमचा विरोध नाही आहे, पण त्यांनी येऊन आमच्या घराची पाहणी करावी आणि आम्हाला काय ती भरपाई द्यावी असा आमचा मुद्दा आहे. आणि त्यांनी आमच्या घराकडे नक्ष पण द्यावं. आणि आमची काही छोटी मुलं आहेत, आता आमची अजून मुलं शिकतात आणि त्याच्यात आमचं काही घर होईल का, आमच्या मुलांचं शिक्षण होईल का, आमचं पोटभरणी होईल, याचाच आमचा मुद्दा आहे. तर तो ही मागणी तुम्ही किती महिन्यापासून करतात? पण मागणी 1 महिना झाला आम्ही करतो. इथे येऊन आम्ही तो त्यांना अरवलं सुद्धा. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तो मुद्दा लावला का 149चा तुमच्यावर दावा होईल. मग तिथे आम्ही काही चोरी केली आहे का? मुद्दा लावायला, अटक करायला हा मुद्दा आहे. ताई, जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली काय करणार? जी आमची घराची मागणी आहे ती जर नाही पूर्ण झाली तर आम्ही सर्व लोक रस्त्यावर येऊ आणि बसू. जर आमची मागणी नाही पूर्ण झाली तर आता आमच्या घराला एवढी मोठ्या करी गेल्यात, पायापासून तर आमचं नुकसान झाले, त्यांची तर आम्हाला भरपाई करून द्यावी अशी आमची त्यांची विनंती आहे आम्हाला. आणि आता ते पावसाळ्यात समज आता ते काम करून वगैरे जातील न, पावसात जर घराचं काही नुकसान झालं तर कोण आम्हाला भरून देणार? आता त्यांचं 2-3 वर्ष काम चालणार आहे इथे, तोपर्यंत घर आमचे सर्व भरून जातील. ते काय आता आम्हाला सांगतील का आम्ही देतो तुमची भरपाई, काय आता किती देतात काय ते कोणाला ते माहित पण नाही. आता एवढं मोठं घर काय आता काय स्वस्तात होतात का? आम्ही जी काही घरं बांधल्यात ती आम्ही कशी गरीब बांधल्यात. घर एक घरा 200-300 वर्षांनी आम्ही घर बांधल्यात, ती जर आता घर वस्ती आता होतील का? तो ये देखिए, गांव के लोग हैं, इनका कहना है कि हमारा घर टूट गया, बड़ौदा एक्सप्रेस से क्या लाभ होगा सरकार का या जनता का, लेकिन इनका तो घर टूट गया। तो इस मामले में उनकी यही मांग है कि हमारे घरों में जो नुकसान हुआ है कम से कम सरकार हमें उतना मुआवजा दे और हमारे कम से कम घर बना के दे दे, जिससे पुरानी जो इनकी परिस्थितियां हैं वो बन जाए, सुधर जाए, और इस ओर सरकार को ध्यान देना चाहिए।